आजच्या या मशाल मोर्चासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आपल्याला निर्देश आले होते की प्रत्येक शहरामध्ये आपल्याला असे मशाल मोर्चा काढायचे, तर ते कशासाठी काढायचे, तर जे घोळ मतदार यादीमध्ये आपले नेते राहुल गांधींनी दाखवलं, ते एक एक घोळ दाखवल्यानंतर आपले काही चॅनल्स असतील त्याच्या घरात पोहोचले आणि तिथं त्यांनी ते सिद्ध केलं. एक 10x10च्या खोलीमध्ये 90 लोक कशी राहतात, शिर्डीला एकाच बिल्डिंगमध्ये 5000 लोक कशी राहतात, मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्र्यांकडे 2 नावं आणि 2 एपिक कार्ड, म्हणजे 2 इलेक्शन कमिशनचे कार्ड येतात कसे, एक उपमुख्यमंत्री राहणारा, त्यात नाशिकमध्ये एकाच व्यक्तीचे फोटो 4 वेगवेगळे एपिक नंबर, 4 वेगवेगळे बूथवर त्याची नावं येतातच कशी, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान एका विधानसभेमध्ये 25 ते 20,000 मतं नोंदवली जातात कशी, हे सगळ्या गोष्टी राहुल गांधींनी आपल्यासमोर या देशासमोर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलले. पण याचा एकही खुलासा भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांना करता नाही आला. अनुराग ठाकूरनी काय केलं तर प्रियंका गांधी जिथून निवडून आले तिथं त्यांनी दाखवलं की इथं 98,000 मतदान जास्त. मग आमचं म्हणणे हेच आहे आणि तुम्हीच आमचं म्हणणं सिद्ध करताय. हे 98,000 मतदान तुमच्या विरोधी पक्ष बीजेपीच्या उमेदवाराला जातात, त्याला तेवढीच मतं मिळतात. पण याहीपेक्षा गंभीर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ज्यांनी हातभार लावला ते इलेक्शन कमिशन इंडियाचे माजी आयुक्त राजीव कुमार हे कुठे आहेत? हे गेले 3 महिन्यापासून गायब आहे. आणि आता असं कळतं की ते माल्टामध्ये त्यांनी आपला देश सोडला आणि माल्टामध्ये प्रस्थापित झाले आणि त्यांच्या कुटुंबातलं त्यांच्या घरातलं कोणी एक जण समोर यायला तयार नाही. 8 दिवस झाले चॅनल लावतोय की राजीव कुमार आहात कुठं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची मग तुम्ही प्रमुख आहात, तुमच्या काळात हे झालं, तुम्ही आहे कुठं, चिडी चोप. एकही कोणी बोलायला तयार नाही. याच्यावरच सिद्ध होतंय की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे जे माजी प्रमुख होते राजीव कुमार यांनी हा सगळा घोळ करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला हाताशी धरलाय. याचाच अर्थ असा आहे की आजचे राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे मतांची चोरी करून सत्तेत आलेले, यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, म्हणून यांनी राजीनामा तर दिलाच पाहिजे. पण ज्या अधिकाऱ्यांनी या सत्ताधाऱ्यांना मदत केलेली आहे, एक आपण नुकतंच वृत्तपत्रामध्ये ऐकत असाल, अनिल पवार नाशिकचे मुख्य आयुक्त होते, त्यांना ईडीने नोटीस पाठवले आणि आता त्यांना अटक करायची. मी ह्या मोर्चाच्या माध्यमातून सगळ्या IAS आणि IPS ला सांगू इच्छितो, आज जर तुम्ही नाही म्हणण्याचा जर अधिकार वापरला नाही आणि प्रत्येक गोष्टी चुकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही जर यार भारतीय जनता पक्षाच्या लोकांना हो हो म्हणण्यात आले तर तुम्हाला जेल जाण्यापासून कुणी वाचू शकत नाही. ती आज नाही होणार, उद्या नाही होणार, पण परवा निश्चित होईल. एक दिवस असेल, म्हणून प्रत्येक चुकीच्या गोष्टीला नाही म्हणायला आत्ताच शिका, नाहीतर तुमच्यावर सुद्धा अनिल पवार सारखी वेळ येईल. म्हणून ही जी सरकार आहे याचा निषेध करतो आपण. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार जी वोट चोरी करून जी सत्तेत आली त्यांना या सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. म्हणून मी परत एकदा घोषणा देतो, वोट चोर, वोट चोर, वोट चोर, वोट चोर. आज या पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मशाल मोर्चा 14 ऑगस्ट रोजी काढण्यात आला. आज पूर्ण पुणे शहर प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी असतील, पुणे शहराचे सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहात. त्याबद्दल मी पुणे शिवाजीनगर काँग्रेस कमिटीतून सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.